याच्या आधीही अनेक वेळेला राजसाहेबांशी बोलताना हा विषय निघाला होता आणि ते आम्हाला नेहमी सांगायचे, "अरे नका रे एकमेकांना अशा हाक मारू आणि तुमच्यात असताना ठीक आहे रे, बाहेर कसं?" गेल्या 2 दिवसापासून तुम्ही प्रचंड चर्चेमध्ये आहात. ते कळलंय का तुम्हाला? मला कळलं ते. माननीय राजसाहेब यांनी एका आता अखिल भारतीय नाट्य संमेलनामध्ये हे सांगितलेलं आहे की प्रत्येक कलाकारांनी, त्यातल्या त्यात मराठी कलाकारांनी एकमेकांशी बोलताना आदराने बोललं पाहिजे असं त्यांना वाटतं. आणि आपण जर दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये गेलो तर ते भले एकमेकांचे किती चांगले मित्र असू देत, पण जेव्हा ते सेटवरती येतात किंवा जे कॅमेरा समोर येतात तर तेव्हा ते एकमेकांशी खूप आदरपूर्वक वागतात. आणि ही कलाकार म्हणून खूप मोठी गोष्ट आहे. जसं अंड्या अंड्या अंड्याला असं जर म्हटलं कोणी तर त्यापेक्षा जर आनंद सर किंवा आनंद एकमेकांना खूप जर आपण आदर दिला तर खूप गोष्टी बदलतील. तर तुम्ही जेव्हा हे ऐकलं तर तेव्हा काय प्रतिक्रिया होती? ही गोष्ट मी फक्त तिथून नाही ऐकली, कारण याच्या आधीही अनेक वेळेला राजसाहेबांशी बोलताना हा विषय निघाला होता आणि ते आम्हाला नेहमी सांगायचे, "अरे नका रे एकमेकांना अशा हाक मारू आणि तुमच्यात असताना ठीक आहे रे, बाहेर कसं? तुम्ही एकमेकांना रिस्पेक्ट दिला नाही आणि तेवढा 2 मिनटं तुम्ही एकमेकांशी नीट बोललात तर काय फरक पडणार आहे?" हे आधीपासून आम्हाला माहिती होतं, पण परवाच्या दिवशी राजसाहेब, आम्ही तिथे संमेलनात होतोच आणि तर तेव्हा ते असं जाहीरपणे म्हणतील ह्याचं मला खूप सुखद धक्का होता, की ते म्हणतायत तो मुद्दा मला 100% पटतो, की आपण एकमेकांचा मान राखला नाही तर अनेक वेळेला असं होतं की कोणीही मग येऊन गळ्यात हात घालतं आणि तुमचा मित्र असल्याचं दाखवतं. आणि त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही तुमची किंमत, म्हणजे कोणीतरी मला माझ्या टोपण नावाने हाक मारून माझी किंमत कमी होती असं माझं म्हणणं नाही आहे, पण सगळ्याच जणांसाठी सगळ्या गोष्टी नसतात. ही लाईन आपल्याला थोडीशी अधोरेखित करायला लागते. मग कुठेही कोणीही हाक मारतं आणि तो त्यांचा मुद्दा फार बरोबर आहे. फक्त मला असं वाटतं की त्याचा एक पूरक मुद्दा मला अजून मांडायचा आहे, की हे जसं आपण कलाकारांनी पाळलं पाहिजे तसंच या वेगवेगळ्या चॅनलवरच्या अनेक कार्यक्रमांमध्ये कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर किंवा अवॉर्ड फंक्शन्समध्ये कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर विनोद करणंही थांबलं पाहिजे असं मला अगदी मनापासून वाटतं. काय रस आहे लोकांना त्याच्यात? मी आणि माझा अजून एक सहकारी मित्र ह्याने आम्ही कसे एकमेकांवर कुरघोडी करत असतो असं सारखं काहीतरी प्रोजेक्ट करायचं तर लोकांनाही आमचे स्वभाव तसेच आहेत असं वाटायला लागतं. करेक्ट आहे. ते परसेप्शन तुम्ही क्रिएट करताय. आणि ते मी भोगलंय. म्हणजे काही कार्यक्रमांमधनं मी एक अत्यंत कुचका आणि अत्यंत सतत किचकिच करणारा माणूस आहे असं विनोद म्हणून जेव्हा प्रोजेक्ट केलं जातं तेव्हा मला असं वाटतं की अरे नंतर त्याचा परिणाम वेगळा आहे. तुम्ही आक्षेप नाही घेतला? मी अनेक वेळेला घेतला, पण तसं होत नाही. म्हणजे मी काही दरवेळेला तिथे नसतो ना. आणि तुम्हाला दरवेळेस ते बघायची पण म्हणजे आपण नाही, टेलिव्हिजन मी पाहतच नाही. म्हणजे तो मुद्दा कमी जास्तचा नाही आहे. टेलिव्हिजन हे अत्यंत सशक्त माध्यम आहे आणि आपल्याकडे ते अत्यंत पॉप्युलर माध्यम आहे, अत्यंत लोकप्रिय माध्यम आहे. पण तुम्ही आता जो विषय म्हणालात त्याच्यामध्ये आपण ही गोष्ट जपायला हवी. नॅशनल टेलिव्हिजनवरनं जपायला हवी, वैयक्तिक आयुष्यात जपायला हवी. टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. राजसाहेबांचं म्हणणं मला 100% पटतं.